मित्रांनो, तुमचं माझ्या नावात स्वागत आहे. माझं नाव देवेश करेन. तुमचं स्वागत आहे. आत्मनिर्भर परत नवीन बाईक घेऊन आला ही आहे बजाजची पल्सर N250 जी लेटेस्ट मॉडल आहे आत्ताची. ठीक आहे, आज तुम्हाला या बाईकवरती तुम्ही पूर्णपणे हात रिव्ह्यू देणार आहे. तुम्हाला कलर कोणते असतील, नंतर मग फीचर काय काय असणार आहे आणि डायमेन्शन काय आहे, तुम्हाला याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला आज रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही मेनमध्ये पोहोचू शकता की N160मध्ये आणि N250मध्ये सेमच तुम्हाला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा असणार आहे बॉडी बिडी गाडीची डिझाईन जी असणार तुम्हाला ती सेमच असणार आहे. याच्यामध्ये फक्त काय काय पार्ट तुम्हाला चेंजेस झालेले असणार आहे. ग्राफिक आणि मेन म्हणजे याची पॉवर पण आणि डिस्प्ले पण याचा पूर्णपणे चेंज झालेला आहे. ठीक आहे, आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे N160मध्ये तुम्हाला हे 37 mm पर्यंत हे होत होतं ना टेलिस्कोपिक सस्पेन्शन, तुम्हाला ते हे असणार आहे USD फोकमध्ये दिलेले. ठीक आहे, आणि पूर्णपणे बघा हे गोल्डमध्ये दिलेलं असणार आहे. आणि अजून एक कलर आहे ब्लॅक कलरमध्ये, तुम्हाला असं ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला भेटेल हे USD फोकमध्ये सस्पेन्शन. तो कलर असणार आहे तो वेगळा असणार दिला. ठीक आहे, हे हेडलाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे LED प्रोजेक्टेड हेडलॅम्प दिलेले असणार आहे. इथं तुम्हाला 2 DRL दिलेले असतील, नंबर प्लेटची जागा दिली असणार आहे. इकडे साईडला इथं तुम्हाला वायर भेटत नाही. इथं तुम्हाला वाटतं टर्न इंडिकेटर लाईट जे असणार आहे हे नॉर्मली फ्लेक्सिबल आहे, पण हे असतं तुम्हाला दिलेली LEDमध्ये. ठीक आहे, आणि हा जो मडगड आहे हा तुम्हाला दिलेला असणार आहे फायबरमध्ये. हा पण मॅटॅलिकमध्ये दिलेला असणार कलर आणि हा मॅटमध्ये दिलेला असणार आहे. ठीक आहे, फायबरमध्ये या ठिकाणी. आणि टायरची तुम्हाला साईज सांगू देतो किती आहे असणार ती. टायरची तुम्हाला साईज असणार आहे, टायरची साईज कुठे दिली 10 70 इंची तुमचे हे दिलेले असणार आहे आपले अलॉईज. ठीक आहे, या ठिकाणी. आणि ब्लॅक कलरमध्ये दिलेलं असणार आहे. आणि जोपर्यंत तुमचा कलर असणार आहे टाकी बॉडीवरती गाडीच्या, तोच कलर तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेला असणार आहे ब्लू आणि ग्रे सिल्वरमध्ये. डिस्प्लेची साईज तुम्हाला असणार आहे 300 mm पर्यंत. सेंटरला तुम्हाला ABSची तुम्हाला प्लेट दिली असणार आहे इकडे साईडला. ड्युअल चॅनल ABSमध्ये दिलेलं असणार आहे. आणि एक असणार आहे ABSची तुम्हाला हे दिलेलं असणार रायडिंग हे दिलेलं असणार आहे, राईड मोड दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे, आणि दोघं साईडला तुम्हाला इथं रिफ्लेक्टर दिलेले असतील. हे कॅलिबर आहे इकडे साईडला तुम्हाला दिलेलं. ठीक आहे, टायर तुम्हाला दिलेलं असणार आहे MRFमध्ये. साईड प्रोफाईलमध्ये दाखवून देतो थोडंसं. इथं मग बघा, इथं तुम्हाला 160मध्ये जो पण कलर होता तो वेगळा होता दिलेला N160मध्ये. आता हा जो कलर तुम्हाला वेगळा दिलेला असणार आहे. बॉडी पूर्णपणे तुम्हाला दिली असणार आहे व्हाईटमध्ये आणि फक्त ग्राफिकमध्ये तुम्हाला हे दिले असणार आहे ब्लूमध्ये. ठीक आहे, कलर पण तुम्हाला सांगतो कोणते असणार आहे. लिक्विड किंवा ऑइल कूलमध्ये तुमची दिली असणार कूलिंग सिस्टम. ठीक आहे, आणि तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. हे आहे आपला लेग गार्ड इकडे साईडला. ठीक आहे, साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्ही. इकडे तुम्हाला दिलेलं असणार आहे क्रोममध्ये पल्सरची ब्रँडिंग. ठीक आहे, आणि ग्राफिक तुमची अशी असणार दिलेली. ठीक आहे, 250चं तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि हा ग्राफिक तुम्हाला जे असणार आहे ब्लू आणि सिल्वर ग्रेमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, आणि ही जी असणार आहे आपलं बजाजचं लोगो तुम्हाला दिलेलं असणार आहे या ठिकाणी. खाली तुम्हाला इंजिन कॉल दिलेलं असेल इकडे साईडला. हे आपलं ब्रेक पॅडर, फुटरेस्ट. आणि मेन म्हणजे बघा N160मध्ये तुम्हाला जे पण सायलेन्सर आहे ते तुम्हाला अंडर बॉडी दिलेलं असतं सायलेन्सर. याच्यामध्ये तुम्हाला सायलेन्सर तुम्हाला थोडंसं भाटात दिलेलं असणार या ठिकाणी. याच्यामध्ये तुम्हाला हा डिफरन्स असणार दिला. ठीक आहे, आणि इथं पण बघा, इथं तुमची ही ग्राफिक अशी दिली असणार, पण हा फायबरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे कलर या ठिकाणी. हे बघा खालच्या साईडला पण तुम्हाला ग्राफिक दिलेली असेल इकडे साईडला सिल्वरमध्ये आणि आपलं ब्लू कलरमध्ये. ठीक आहे, आणि N250ची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिली असणार आहे. स्प्लिटमध्ये तुमची सीट दिलेली असेल इथं. पल्सरची ब्रँडिंग पण तुम्हाला दिली असणार आहे. कुशन जी असणार तुम्हाला सॉफ्टमध्ये दिलेली असते इकडे साईडला. टँकवरती तुम्हाला टँक पॅड भेटत नाही यामध्ये. तुम्हाला जर लावून घेतात तुम्ही ते एक्सेसरीच्या पॅडमध्ये तुम्ही लावू शकतात. ठीक आहे, पण तुम्हाला ते बाय करावं लागेल यामध्ये. ग्रॅब हँडल तुमचं असणार आहे ब्लॅक कलरमध्ये इकडे साईडला. आणि टाकी तुम्हाला दिलेली असणार आहे ही 14 लिटरपर्यंत. ठीक आहे, आणि या बाईकमध्ये पण बघा तुम्हाला 820 तुम्ही फ्यूल भरू शकतात आणि नॉर्मल पण तुम्ही फ्यूल भरू शकतात. याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. हे बघा हँडल पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे N160 सर्टिफिकेट दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे, मिरर पण तुम्हाला सेमच दिलेलं असेल. हे आपले असणार आहे स्विच स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इंजिन. ठीक आहे, हेडलाईटचं तुम्हाला कंट्रोल दिलेलं असणार आहे. ठीक आहे, नंतर मग सेल्फ स्टार्ट बटन. हँडल तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार ब्लॅक कलरमध्ये. इकडे चायला तुमचा हा एक बटन एक्स्ट्रा इथं ॲड झालेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा जो बटन होता पहिली इथं हेडलाईटची कंट्रोल दिलेले अप्पर डिपर आणि पास लाईट. ठीक आहे, आता फक्त याच्यामध्ये तुम्ही शकतात जशी लेटेस्ट मॉडल जी आलेली आहे N160 किंवा N150 याच्यामध्ये तुम्हाला जे पण हे होते आपले काय त्याला ऑडोमीटर तुम्हाला हे सेमच दिलेलं असणार आहे. ठीक आहे, पूर्णपणे हा डिजिटल तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. ब्लूटूथ पण असेल, नॅव्हिगेशन पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. हा तो तुम्हाला डिस्प्ले दिलेला असणार आहे पूर्णपणे दिलेला असणार आहे हा LCDमध्ये. नंतर कॉलिंग कंट्रोल असणार दिलेलं, मेसेज अलर्ट दिलेलं असणार आहे. ठीक आहे, इकडे साईडला तुम्हाला फ्यूल इकॉनॉमी दिलेली असेल. वरती तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे. टायमिंग दिलेलं असणार इकडे साईडला. डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असेल. गिअर शिफ्टर किती किलोमीटर झाले ते. आणि हे बघा याच्यामध्ये तुम्हाला ABS ऑन ऑफ जर करत असेल तुम्ही इथं करू शकतात. इंजिन लाईट आहे, ABSची लाईट दिलेली असणार इकडे साईडला. TC म्हणजे तुम्हाला हे दिलेलं असणार आहे ट्रॅक्शन कंट्रोल पण भेटेल यामध्ये तुम्हाला.
यामध्ये तर तुम्हाला तर इन्कमिंग कॉल्स कसा रिसीव करतात तुम्हाला सेमच असणार दिलेला, ठीक आहे. याच्यामध्ये आपण सिंगल क्लिक केलं तर तुमचा कॉल रिसीव होऊन जाईल आणि तुम्हाला ज्याचं पण इन्कमिंग कॉल असेल तुम्हाला दिसत राहील की त्याचं नाव काय तुमच्याकडे, तर तो कॉन्टॅक्ट नंबर तो सेव्ह असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिसेल, त्याचं नाव दिसेल आणि तर मग तुम्हाला डायरेक्टली नंबर येईल आणि जसे तुम्ही कॉलिंग उचलाल त्या टायमाला तुम्हाला टायमिंग पण येतो तुम्हाला शो होऊन जाईल या ठिकाणी, ठीक आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला कुठेही जायचं असेल आपलं डेस्टिनेशनला मोबाईलमध्ये तुम्ही डेस्टिनेशन टाईप करायचं आणि स्टार्ट करून टाकायचं ड्राईव्हला आणि इथं तुम्हाला टर्न बाय टर्न दिसेल तरी नॅव्हिगेशन मग दाखवत राहील की तुम्हाला कोणत्या रस्त्याला आणि किती वेळेला तुम्हाला टर्न मारायचा आहे दिसत राहील या ठिकाणी, ठीक आहे. आणि सेमच तुम्ही जेव्हा कॉल तुम्हाला अटेंड करायचा नसेल त्या टायमाला तुम्ही इथं डबल क्लिक करून तुम्ही तो हे करू शकता, डिस्कनेक्ट करू शकता. हे बघा पल्सरचं हा येतं तुम्हाला बघा ट्रिप ए, ट्रिप बी, ओडोमीटर किती किलोमीटर झाले ते, सेटिंग एंटर FE, ठीक आहे. AFEA किलोमीटर, B, रेन मोड, रोड मोड, तुम्हाला 2 मोड तुम्हाला दिले त्याच्यामध्ये रोड आणि आपली रेनचं, ठीक आहे. तुम्ही मग त्या प्रकारे तुम्ही हे करू शकता, सिलेक्ट करू शकता तुमचे मोड यामध्ये. वॉर्निंग इकडे तुम्हाला दिले असणार आहे न्यूट्रल लाईट आणि हे आपल्याला दिले असणार आहे लो प्रेशर ऑइल लाईट दिली असणार इकडे चायला, ठीक आहे. आणि इकडे चायला तुम्हाला दिले असणार आहे टर्न इंडिकेटर राईट या ठिकाणी सेमच तुम्हाला 5 लाईट पण हे शो होईल, ठीक आहे. तुम्हाला ज्यामध्ये हे सिस्टम दिली असणार आहे ब्लूटूथनुसार तुम्ही सगळं हे करू शकता, कॉलिंग बिलिंग किंवा नॅव्हिगेशन पण तुम्ही याच्यामध्ये ऑपरेट करू शकता यामध्ये, ठीक आहे. इकडे ज्याला मला 5 लाईट दिलेली असणार आहे, हाय बीम, लो बीम, ठीक आहे. हा मिनिटचं बटन दिलं असणार आहे, तुम्ही इथं ऑपरेटिंग करू शकतात. टर्न इंडिकेटर लाईट आणि हॉर्न एवढं तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे, ठीक आहे. इथं बघा तुम्हाला दिलेलं असणार आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी USB पोर्ट दिलेलं असणार आहे तुम्ही, ठीक आहे. आणि हा पण पार्ट तुम्हाला बघा पूर्णपणे हा दिलेला असणार बंदिस्तमध्ये या ठिकाणी, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला मी साऊंड पण दाखवतो बाईकचा कसा आहे तो. एक मिनिट सर, त्या आत्ताच गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं चालू करून दाखवतो का कुठं पाठी म्हणजे टमाटा टायरचे सांगतो किती असणार आहे 140, 70, 70 तुमची पाड्यांचे दिलेलं असणार आहे अलॉविल्स, ठीक आहे. आणि इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे रिफ्लेक्टर ब्लू कलरमध्ये, ठीक आहे. आणि आज ही जी असणार आहे डिस्क ब्रेक पाड्यांची ती तुम्हाला 230 mm पर्यंत भेटेल. आणि सेंटरला पण बघायचं तुम्हाला AVची तुम्हाला इथं प्लेट दिलेली असणार आहे. आणि हे आहे वरती गार्ड आणि पाठीमागच्या तुम्हाला दिलेली असणार आहे मोनोशॉक सस्पेन्शन या ठिकाणी. हे पण तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असतं आणि इथं पण तुम्हाला सेमच दिले असतं फायबरमध्ये, ठीक आहे. इकडे साईडला आणि हे बघा ड्युअलमध्ये तुमचे हे तुमचं सायलेन्सर दिलेणार असणार आहे. हे पण तुम्हाला दिले असणार पूर्णपणे मेटलमध्ये इकडे साईडला. N160मध्ये तुम्हाला अंडर बॉडी भेटतं सायलेन्सर आणि 250मध्ये तुम्हाला ही जे असणार सायलेन्सर तुम्हाला भाच्यासाठी तुम्हाला दिले असणार आहे. याच्यामध्ये हा एक पार्ट तुम्हाला चेंज झालेला असणार आहे. मेन म्हणजे पुढचं सस्पेन्शन पण आणि ग्राफिक पण आणि हे तुमचं सायलेन्स पण या ठिकाणी. आता मी तुम्हाला रिअल प्रोफाईल दाखवतो या गाडीची. रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला टेल लाईट दिलेली असणार LED मध्ये, टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेम दिलेलं असणार LED मध्ये, नंबर प्लेटसाठी दिसणार आहे आणि इथं तुम्हाला दिले असतं हे रिफ्लेक्टर इकडे जायला, ठीक आहे. आणि इकडे जायला तुम्हाला दिलेलं असणार हे गार्ड, हे चेन ड्राईव्हचे जे पण कवर दिलेलं असतं तुम्हाला दिलेलं असणार आहे तुम्हाला दिलेलं फायबरमध्ये. आणि ट्युबलर फ्रेममध्ये तुमची पाड्यांची तुम्हाला दिली असणार CC टाईप, ठीक आहे. इथं पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला N250ची तुम्हाला ब्रँडिंग भेटेल आणि इकडे ज्याला अशी ग्राफिक भेटेल ब्ल्यू विथ सिल्वर ग्रेमध्ये, ठीक आहे. आणि चेन ड्राईव्ह बघू शकता तुम्ही, हे चेनचं ओपन करू शकतो म्हणजे कवर जे आहे तुम्हाला पूर्णपणे दिले असणार आहे हे खाली ओपनमध्ये, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लुब्रिकेटिंग करण्यासाठी तुम्हाला चांगली तिथं जागा दिलेली आहे. इकडच्या तुम्हाला लेकर दिले असणार आहे आणि तुम्हाला 5 स्पीड तुम्हाला हा मॅन्युअली गेअरबॉक्स दिलेला असणार आहे. साईड स्टार तुम्हाला कट ऑफ असणार आहे इंजिनियरमध्ये. इकडे पण तुम्हाला सेमच भेटेल 250चं तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. आणि त्याच्या बघा आजूबाजूला तुम्हाला दिले तर ब्लू कलरमध्ये तुम्हाला इथं अशी लाईनिंग दिली असणार इकडे साईडला, ठीक आहे. सेमच तुम्हाला ग्राफिक थीड असणार आणि इकडे तुम्हाला सेमच दिली असणार आहे. पल्सची ब्रँडिंग पण तुम्हाला सेमच दिली असेल इकडे साईडला. थोडीशी तुम्हाला ग्रेमध्ये असेल पण तो दिलेला असेल थोडासा क्रोममध्ये हा कलर, ठीक आहे. हे जे तुम्हाला इंजिन असणार आहे सिंगल सिलेंडर असणार आहे 4 स्ट्रोक SOSC 2 व्हॅल्यू ऑइल कूल्ड फ्यूल इंजेक्टर तुम्हाला दिलेलं असणार यामध्ये. आणि याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती 249.7 cc दिली असणार आहे. मॅक्झिमम पॉवर जनरेट करते 24.5 bhpची 8700
50 RPM चालली आहे आणि 21.5 रेंजचा टॉर्क भेटतो तो 6500 RPM चालला जातो. बोर तुम्हाला भेटतो याच्यामध्ये 72 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 61.17 mm पर्यंत. तुम्हाला सेल स्टार्ट फक्त भेटते, किक स्टार्ट भेटत नाही या बाईकमध्ये. या बाईकमध्ये तुम्हाला ABS राईड मोड दिलेले असतील, जे असतात तुम्हाला रेड आणि रोडमध्ये 2 टाईपमध्ये तुम्हाला त्याच्यामुळे हे दिले. ABS राईड मोड दिले असतील आणि ट्रॅक्शन कंट्रोल तुम्हाला सिस्टीम दिलेली असणार या बाईकमध्ये. या बाईकमध्ये तुम्हाला डायमेन्शन तुम्हाला कवर दिलेलं असणार आहे 164 kg पर्यंत, ग्राउंड क्लिअरन्स नसणारे 165 kg mm पर्यंत. नंतर मग सिटिंग हाईट दिली असणारे राईड आणि पिलियनमध्ये तुम्हाला 800 असणारे आणि एक असणारे पिलियनमध्ये तुम्हाला 928 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार 1342 mm पर्यंत. लेंथ हाईट आणि तुम्हाला डिस्प्ले दिसत राहील. ट्रॅक्शन कंट्रोल जे असणार तुमची ते सिस्टीम तुम्हाला ती अवॉइड करण्यासाठी असणार आहे. लिमिटेड म्हणजे स्लिपिंग जे असणार आहे ऑफ व्हील्स तुमचे ते कमी करण्यासाठी तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल दिली असणार आहे. तुम्हाला ते ऑन ऑफ तुम्ही करू शकता राईड करताना. बाईकची मायलेज जी क्लेम केली कंपनीकडून ती तुम्हाला भेटते 440 km पर लिटरची आणि याची रायडिंग रेंज जी आहे 490 km पर्यंत भेटेल तुम्हाला. टॉप स्पीड असणार आहे 132 km पर आवरचा. या बाईकची प्राईस तुम्हाला भिवंडीमध्ये असणार टीम एक शोरूम प्राईस तुम्हाला असणार आहे 1,50,000 पर्यंत. 1,50,000 म्हणजे 51,000 पर्यंत दिलेली असणार. 1,93,000 पर्यंत ऑन रोड असणार ही प्राईस. ठीक आहे. आणि तर तुम्हाला जर बाईक एक्सचेंजमध्ये जर करायची तर तुम्ही इथं येऊन करू शकतात. पण तुम्हाला जो पण हे असणार आहे रिव्हॅल्युएशन जी असणार तुम्हाला ती भेटून जाईल त्या बाईकची. या बाईकमध्ये तुम्हाला टोटल 3 कलर असते दिलेले. एक असणार आहे रेसिंग रेड, ब्रुकलिन ब्लॅक, एक असणार आहे पेरियल मेटॅलिक व्हाईट. चला मित्रांनो, तुम्हाला या बाईकचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक बाईक घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. अशीच नवीन जे पण बाईकचे किंवा कारचे जे व्हिडिओ असतील तुम्हाला ते भेटत राहतील नोटिफिकेशन त्याचे. ठीक आहे. चला मित्रांनो, अशी एक गाडी घेऊन परत पुढच्याच भेटूया. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. कोणाला जर इन्क्वायरी करायचं तर तुम्ही इथं येऊन करू शकतात. एक शोरूम तुम्हाला इथं असणार आहे भिवंडी टेंबरच्या ठिकाणी आणि एक जे दुसरं जो शोरूम असणार आहे ते तुम्हाला भेटेल तुम्हाला ठाण्यामध्ये TMC महानगरपालिकेच्या ठिकाणी ठाण्याला. तिथं पण तुम्हाला ही बाईक अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. ॲड्रेस तुम्हाला दोघंही देऊन टाकेल. तर तुम्हाला कोणाला जर इन्क्वायरी करायची तर तिथं जाऊन तुम्ही करू शकतात इन्क्वायरी. ॲक्सेसरीजमध्ये तुम्हाला हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INTची नंबर प्लेट आणि जी फ्रेम असणार आहे ती पण तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. आणि प्लस इन्शुरन्स पण कवर पण भेटून जाईल तुम्हाला, पार्किंग कवर एवढं तुम्हाला ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला टँक तर तुम्हाला टँक पॅड जर हवा असेल तर तुम्ही ते बाय करू शकतात ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये.